जय मराठा जय शिवराय. बांधवांनो, आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्या संतुष्ट ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाचा 2 तारखेला जो जी आर निघाला होता त्याच्या विरोधामध्ये स्टे मिळण्यासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली होती. त्या सुप्रीम कोर्टानं फेटाळलेले आणि त्यांना त्याच्याबद्दलचं जे काय न्याय असेल ते मागण्यासाठी हायकोर्टामध्येच आपण न्याय मागावा या पद्धतीचे निर्देश त्यांना दिलेले. समाजाच्या दृष्टिकोनातून फार मोठं जमेची बाजू आहे. परंतु एक लक्षात घ्या, कालच आम्ही फलटण या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आलेले असताना आणि सातारा जिल्ह्यातील जे मराठा आरक्षण समितीचे सदस्य जे आहेत ते पण त्या ठिकाणी उपस्थित असताना सातारा गॅजेट संदर्भामध्ये काही प्रश्न आणि त्यांच्या माध्यमातून जो सातारा गॅजेटचा विषय व्हायला पाहिजे होता तो आता 2 महिने झाले प्रलंबित त्याच पद्धतीने ठेवलेला आहे आणि त्याच्यातून अजून आम्हाला न्याय मिळालेला नाही. या संदर्भामध्ये सातारा जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीने निवेदन दिलेले आणि त्या निवेदनामध्ये आपण स्पष्टपणाने निर्देश दिलेले आहेत की जर आमच्या या लवकरात लवकर सातारा गॅजेटची कारवाई त्या पद्धतीनं जर आपण केली नाहीत तर आम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं करावं लागेल आणि ती परिस्थिती तुम्ही आमच्यावरती येऊ देऊ नका. खरं आम्ही तुम्हाला जरी वाटत असेल या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा म्हणून किंवा मनोज जरांगे पाटील टीमचं जे काही कामकाज चाललेलं आहे ते आपल्याला दृष्टीपथास येत जरी नसले तरी निश्चितपणानं आतल्या पातळीवरती किंवा संपूर्ण समाज बांधवांच्या मध्ये त्या पद्धतीनं कामं व्यवस्थितपणानं चालू आहे. त्याचा उद्रेक आपल्याला जर पाहायचाच असेल तर निश्चितपणानं आपल्याला जे काय अल्टिमेटम दिला जाईल आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे सूचना दिल्या होत्या आम्हाला की सातारा जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीची बैठक घेऊन आपण त्याच्याबद्दलचं पुढचे निर्णय घेणार आहोत म्हणून सध्या आम्ही म्हणजे थांबलेलो आहोत. निश्चितपणानं मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आणि जे 2 तारखेला जो शेतकऱ्यांची जी बैठक घेतलेली आहे शेतकरी आंदोलनासंदर्भामध्ये तर त्या बैठकीमध्ये मी स्वतः जाणार असल्याने मी त्यांच्याबरोबर त्याबद्दलची चर्चा करून लवकरात लवकर सातारा जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीची बैठक मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने लावता येईल ते बघून आपण संपूर्ण जे काही जिल्ह्यातील जे समाज बांधव आहेत जे मग सांगलीतले काही जे समाज बांधव आहेत सोलापूरमधील आहेत की ज्यांना हा सातारा गॅजेटपासून लाभ होणार आहे तर त्या समाज बांधवांना घेऊन व्यापक आंदोलन हे सातारा जिल्ह्यामध्ये उभारलं जाणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं किंतु परंतु कुणीही बाळगायचं काही कारण नाही आहे की आपण सातारा गॅजेटबद्दल अजून सुद्धा 2 महिने झाले आपण शांततेत आहोत पण समाज ज्या पद्धतीनं शांत आहे त्याचा अर्थ हे कुठंतरी थांबलेलं आहे. आम्ही फक्त मनोजदादा जरांगे पाटलांचं जे काय निर्देश येत आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांची वाट पाहतोय. अन्यथा त्या पद्धतीच्या आंदोलनाची जी काय तयारी आहे ते पहिल्या महिन्यापासूनच त्या पद्धतीनं सुरू केलेली होती. आता 3 तारखेला दहिवडीमध्ये सुद्धा त्यांच्या स्थानिक प्रश्नांसंदर्भामध्ये आमरण उपोषण चालू होते. त्यामध्ये सुद्धा हा सातारा गॅजेटचा विषय त्यातील समाज बांधवांनी घेतलेला आहे. त्यांनाही संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांचा त्याच पद्धतीनं पाठिंबा आहे. म्हणजे याच्यामध्ये निश्चितपणानं जरांगे पाटलांच्या निर्देशानुसार ज्या वेळेला ते म्हणतील त्यावेळेला यामध्ये व्यापक स्वरूपाचं आंदोलन आणि ते तीव्र आंदोलन असणार आहे ते निश्चितपणानं होणार आहे. आता तो विषय तर त्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून एवढ्यासाठी समाज बांधवांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं की काल आपण देवेंद्र फडणवीसांना त्या पद्धतीचं निवेदन देऊन त्यांच्या पुढं निर्भीडपणे स्पष्ट मत मांडलेलं आहे की आम्हाला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका. लवकरात लवकर या गॅजेटचा विषय जो काय असेल तो लवकरात लवकर आपण मार्गी लावावा. त्यांनी पण सांगितलं की त्याच्यावरती प्रयत्न चालू आहेत. मग आता हे प्रयत्न म्हणत आम्ही किती दिवस बसायचं हा पण आमच्या पुढं असणारा यक्ष प्रश्न आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त आम्हाला खेळवत जास्त दिवस ठेवू शकत नाही आहे. कारण आम्ही जे काय आमच्या येथील स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती जे काय प्रेम दाखवतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाखातीर जरी आम्ही शांत असतो तरीसुद्धा तेव्हा काही जास्त दिवसाची शांतता आहे असं समजू नका. खरे आंधळं बहिरं आणि मुख्यांचं जे सरकार जे आहे त्यांच्याकडून आम्हाला जास्त अपेक्षा नाही आहे परंतु तुमच्यावरती खऱ्या अर्थाने विश्वास ठेवला नाही अशा पद्धतीचा पण निर्देश समाजापर्यंत जाऊ नयेत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आत्तापर्यंत शांत आहोत. पण हे शांतता जास्त दिवसाची नाही आहे हे निश्चितपणानं लक्षात घ्या. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्हाला वाटत जर असेल
या पद्धतीनं आपण मराठा समाजाला गॅजेटचे गाजर दाखवून त्यांच्याकडून आपण संपूर्ण या पद्धतीचं जे काय आपल्या पक्षासंदर्भामध्ये असेल तर ते मतदान पाडून घेऊ. तर या पोकळ भ्रमामध्ये आपण राहू नका. मराठा समाज आता फार मोठ्या प्रमाणामध्ये सजग झालेला आहे. आता सजग झालेला समाज तुमचं योग्य ते मूल्यमापन त्या ठिकाणी निश्चितपणानं करणार आहे. आमच्यातील जे समाज बांधव जे या पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीला जे सामोरं जाण्याचा विचार करतील त्यांना संघटनेच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून परिपूर्ण ताकद दिली जाईल. म्हणजे जे काही कुणब्यांचे दाखले ज्यांच्याकडे मिळणार आहेत, निघणार आहेत आणि ते ओबीसींच्या ज्या ज्या ठिकाणी ओबीसींचं आरक्षण पडलेलं आहे त्या ठिकाणी उभं राहणार असतील तर त्यांना त्या पद्धतीनं समाज बांधव म्हणून आणि समाजाच्या चळवळीचे म्हणून जर आपण उतरणार असाल तर संपूर्ण ताकद त्या पद्धतीची दिली जाईल आणि ते तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण समाज बांधव त्या पद्धतीनं उभं राहू. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची नगरपालिकेची निवडणूक असू द्या, नगरपंचायतीच्या असू द्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असू द्या किंवा अन्य कोणतीही निवडणूक असू द्या, त्याच्यामध्ये जर चळवळीतील समाज बांधव जर ते चळवळ म्हणून जर उभा राहत असेल तर त्याचे हात बळकट करण्यासाठी होईल तेवढा प्रयत्न आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं करण्यात येईल. अशा पद्धतीचेच आमचे काल जी चर्चा झाली बांधवांबरोबर त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी ठरवलेली. काल आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की जे जिल्ह्यातील नेते मंडळी जे येतात ते नेते मंडळी आपलं हे भगवं वस्त्र आपल्या अंगावर तर पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा एक आदरयुक्त म्हणजे एक आदरयुक्त दहशत म्हणायला गेलं तरी चालेल समाजाबद्दलचे फार मोठ्या प्रमाणामध्ये. हे मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हटल्यानंतर आम्ही 8 ते 10 जणच त्या ठिकाणी होतो, पण सर्वांचं लक्ष आमच्याकडं व्यापून घेतलेलं होतं आणि निश्चितपणानं त्यांच्याही लक्षात येत नव्हतं की हे कोणत्या पद्धतीने याच्यामध्ये काय करू शकतात ते. म्हणजे त्यांना एक चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की हे शांततेच्या मार्गाने सर्व म्हणजे प्रयत्न करणारे आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीचा पाठिंबा आणि त्या पद्धतीचीच नजर आमच्याकडे ठेवलेली होती. त्यामुळं आम्ही सुद्धा भारावून गेलो की आपण मराठा समाज म्हणून जेवढं आपल्याला याच्यामध्ये महत्त्व दिलं जात आहे तेवढं महत्त्व आबादी ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये गट तयार करणं आणि त्या पद्धतीचं चळवळीची ताकद निर्माण करणं हे आता गरजेचं आहे. ज्या ज्या समाज बांधवांना या पद्धतीमध्ये सहभागी होता येईल त्या सर्व समाज बांधवांनी आपापल्या परीनं प्रत्येकाशी संपर्क साधून त्या पद्धतीची ताकद आपल्याला या ठिकाणी गोळा करणं आणि ते आबादी ठेवणं गरजेचं आहे. कारण चळवळीची ताकद हे सभासद हेच चळवळीची ताकद असते आणि समाज बांधवांनी त्याच्यामध्ये आपण झोकून दिलं पाहिजे. कारण तुमच्याकडं कोणताही पक्ष ज्या पद्धतीनं लक्ष देणार नाहीये किंवा त्या पद्धतीने हे करणार नाही त्या पद्धतीने हे सगळे चळवळीतील समाज बांधव पाठीचे ठामपणे उभे राहणार आहेत. आता शेतकऱ्यांचे जे काय प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सर्व समाजातील शेतकऱ्यांचा याच्यामध्ये विषय आला. त्याच्यामध्ये सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील त्या पद्धतीनं काम उभं करणार आहेत आणि त्या पद्धतीचे निर्देश त्यांनी स्पष्टपणाने दिलेले आहेत. 2 तारखेला त्या संदर्भातली जी बैठक जी आहे त्या अंतरवाली या ठिकाणी होणार आहे. जे काय शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे आणि नेते मंडळी जे असेल त्या सर्वांना त्यांनी त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्या पुढची दिशा त्याच्यामध्ये ठरवली जाणार आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण समाजाला कशा पद्धतीनं न्याय मिळवून देता येईल त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे. म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय होईल तो कोणत्या समाजाचा आहे कोणत्या गटाचा ताटाचा आहे तो विचार न करता त्यामध्ये समाज म्हणून आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्यांचं दुःख दूर करण्यामध्ये जेवढं आपल्याला सहभागी होता येईल तेवढं सहभागी व्हायचं आहे. या पद्धतीचेच निर्देश सध्या तरी मराठा समाजाच्या ह्या सर्व संघटनांचे आहेत. त्यामुळं सर्व मराठा समाज बांधवांना तर आपली एक सूचनाच आहे की सर्वांनी आपण त्या पद्धतीने एकजूट करण्याचे प्रयत्न गाव पातळीपासून करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यांना काय ज्या छपडगंजूंना किंवा ज्या भेसळीच्या लोकांना इकडं तिकडं जायचं असेल त्यांना त्यांच्या पद्धतीनं जाऊ द्या, त्यांची आपल्याला गरज सुद्धा नाही आहे. पण जे खऱ्या अर्थानं या चळवळीमध्ये एक समाज म्हणून एकनिष्ठ राहू इच्छितात तर सर्वांनी आपले मोठ बांधणं गरजेचं आहे आणि त्या मोठ बांधण्याचे हेच आता आलेली जी काही संधी आहे तीच ही मोठ बांधण्यासंदर्भामध्ये फार मोठी संधी आहे. आपल्याला हे आरक्षणाचा विषय सर्व समाज बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. त्याच्यामुळं या पद्धतीचे जे काय आपण जागर गोंधळ करण्याचा जो प्रयत्न करतोय त्या जागर गोंधळामध्ये प्रत्येकानं सहभागी होऊन त्या पद्धतीनं प्रत्येकाचेच हात बळकट करण्याची अत्यंत गरज आहे. तर
त्या माध्यमातून किंवा त्या पद्धतीचं सर्वांनीच याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी एकमेकाशी संपर्क साधा. प्रत्येकाला म्हणजे जे समाज बांधव जिल्हा लेवलला, तालुका लेवलला किंवा राज्य लेवलला काम करतायत त्यांच्या प्रत्येकांचे संपर्क आहेत, त्यांच्याशी थेट संपर्क साधून आपला जो काय विषय असेल ते त्या पद्धतीनं त्यांच्यासमोर मांडा आणि संपूर्ण एकमेकांच्या सहकार्याने आणि एकमेकांच्या विचाराने आपल्याला हा गाडा पुढे न्यायचा आहे. जय मराठा, जय शिवराय.